नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते. तर आज काँग्रेसचा उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर होणार आहे आणि उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून 2 उमेदवारांची सध्या चर्चा सुरू आहे आणि यामध्ये भूषण पाटील यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता दिसते. भूषण पाटील यांच्यासह बाळू बुधालिया यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. उत्तर मुंबईतून महायुतीकडून पीयूष गोयल सध्या मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. आज उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. कुणाची नेमकी वर्णी लागण्याची शक्यता दिसते? तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आज काँग्रेसचा उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर होणार आहे आणि उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून सध्या 2 उमेदवारांची चर्चा सुरू आहे आणि भूषण पाटील यांना उमेदवारी देण्याची अधिक शक्यता सध्या दिसते. सोबतच भूषण पाटील यांच्या नावासह बाळू बुधालिया यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे आणि आपण पाहिलं महायुतीकडून पीयूष गोयल हे मैदानात आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची बातमी. तर आज काँग्रेसचा उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर होणार आहे. मोठी बातमी आपण पाहतोय आणि उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून 2 उमेदवारांची सध्या चर्चा सुरू आहे आणि यामध्ये भूषण पाटील यांना उमेदवारी देण्याची अधिक शक्यता दिसते आणि भूषण पाटील यांच्या नावासह बाळू बुधालिया यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे. आणि उत्तर मुंबईतून महायुतीकडून पाहायला गेलं तर पीयूष गोयल सध्या मैदानात आहेत. आज आपला ते उमेदवारी अर्ज सुद्धा भरतायत आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून नेमका कोण उमेदवार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर उत्तर मुंबईचा उमेदवार नेमका कोण असेल याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. भूषण पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू होती आणि आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे. सोबतच 2 नावं समोर येत आहेत आणि त्यांच्या नावासह बाळू बुधालिया यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोघांपैकी नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.